करण यांचा वाईट चेंडू, एक चेंडू एक धावा. दोन चेंडूखेरीज धाव संख्या झाली होती 2 धावा. ब्लॉक होल टाकलेला चेंडू, लेग मारायला चेंडू, एक धाव घेतली. दुसऱ्या धावसंख्येसाठी काही प्रयत्न नाही. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वृद्धी. धावसंख्या झालेली आहे ती 3. 3 चेंडूखेरीज 3 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. टिचून मारा करतायत करण आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जवळजवळ वाईड यॉर्कर टाकायला आणि बॅटची कडा घेऊन मात्र लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू. एक या धाव संख्येवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली आहे ती 4. 4 चेंडू खेरीज धाव संख्या ती 4. बिनगडी बाद 4 धावा. लॉंग दिशेने मारलेला चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण मंडळ त्या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. झेल आरामात टिपता आला असता, परंतु त्या ठिकाणी थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या ठिकाणी. आणि अशीच जर कॅच सोडले तर कदाचित त्या बॅट्समॅनने जर स्कोर केला तर तो किती भारी पडेल हे आपल्याला पुढे कळेलच. दरम्यान करण आमच्यापासून दूर जाताना लॉंग दिशेने मारला चेंडू आणि सुंदर जे रनिंग कॅच, अशी चांगली झेल टिपलेली आहे ती. पहिला झटका लागलेला आहे तो साईबाबा 11 संघाला. धन्यवाद डीजे. पहिला झटका लागला तो उदय यांच्या रूपात आणि उदय यांची जागा भरून घेण्यासाठी गेलेले ते आनंद, जे आमचे साथी कमेंटेटर सुद्धा करतायत, चांगली कमेंट्री करतायत. सुंदर गोलंदाजी, टिचून मारा करतायत. निर्धाव असा चेंडू, चांगली सुरुवात म्हणता येईल मुनीश यांची. विटावा गावाचे नावाजलेले गोलंदाज, अष्टपैलू अशी कामगिरी करणारे. सुंदर गोलंदाजी, बॅट्समनला खडे ठेवलेला आहे. म्हणजे निर्धाव असा चेंडू, चांगली सुरुवात म्हणता येईल. काय व्हेरिएशन आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. त्यांनी दुसरा लगातार निर्धाव असा चेंडू, सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आणि धाव संख्या अगदी खीळ ठोकून बसलेली 5 या धावांवर. लकी स्टार जर सुंदरशी गोलंदाजी करतायत लकी संघाचे मुनीश. आणि साईबाबा 11 संघाचा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचं. लॉंग दिशेने आणि एक साधा सिंपल असा झेल टिपला त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दुसरा झटका लागतोय साईबाबा संघाला. डीजे
दरम्यान विटा गावाचे एक नामचीन असं नाव श्री अशोक मोकाशी यांचं या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे. राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. बॉडी बिल्डिंग मध्ये त्यांचं नाव या पूर्ण पट्टीत गाजलेलं आहे. असे अशोक मोकाशी श्री अशोक मोकाशी यांचं हार्दिक आगमन आम्ही मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. दरम्यान सामन्याकडे वळताना सुंदर झेल टिपलाय आणि आता फलंदाज बाद होऊन त्यांची जागा भरून करण्यासाठी गेले ते अविनाश उर्फ आवी. हे सुद्धा आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत आणि त्यांच्या बॅटच्या रन्सची गरज आहे. बघूया काय होतंय. ऑफ तुमच्या टाकला चेंडू बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या दिशेने गेलाय. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी काही प्रयत्न नाही. फलंदाज आवीने अगोदरच डिक्लेअर केलंय एकच धाव होणार आहे. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्येत ती 6. सुंदर टकळलेला चेंडू लेगच्या दिशेने पंचांचा धावांचा इशारा 2 धावांसाठी. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 8. मोनिश आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी आपल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलेत. सुंदर गोलंदाजी खरंच टाळ्या बनतायत. 5 चेंडूमध्ये 3 धावा 2 गडी बाद. ऑफ स्टंपच्या एकदमच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा इशारा वाईडचा. अवंतर धावसंख्येत थोडीशी वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. अजून एक चेंडू शिल्लक. पुढे मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं जर जागेवर असले असते तर हा शॉट मारण्याचा स्वतःच यॉर्क करून घेतला तो बॉल. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर धावसंख्या 2 षटकाखेरीज झालेली आहे ती 9 धावा. 2 गडी बाद 9 धावा. डीजे धन्यवाद डीजे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती साईबाबा इलेव्हन संघाची 2 गडी बाद 9 धावा. जर साईबाबा इलेव्हन संघाला हा सामना आपल्या झोलीत टाकायचा असेल, जर जिंकायचा असेल तर त्यांना बॅटने रन्स करणं गरजेचं. आता त्यांच्याकडे फक्त 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हर उरलेले आहेत. 2 षटकाखेरीज धावसंख्या ती 9. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला. पंचांचा इशारा 1 धावांचा. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्या झाली ती 10. तिसरं षटक चालू आहे. त्यातला पहिला चेंडू झाला आणि धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 10 धावा. 1-1 धावेनी बघूया कितपर्यंत मजल मारतायत. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू उंचावर उडला लेगच्या दिशेने 2 फील्डरच्या खाली आणि गच्चार क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली आहे अविनाश दुसऱ्या धावेसाठी. त्या ठिकाणी आनंद मात्र काही तयार नव्हते पण दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. त्या ठिकाणी दुसरी धाव होती आणि ती झाली सुद्धा. चांगला कॉल म्हणता येईल अविनाश यांचा. त्याचबरोबर धावसंख्येत वाढ. धावसंख्या दिली ती 12. अनिरुद्ध यांनी आपल्या वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या. धावसंख्या दिली ती 2 गडी बाद 12 धावा.
क्षमस्व 2 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 12. दरम्यान अनिरुद्ध तिसरा चेंडू आमच्यापासून दूर जाताना सामना करतील अविनाश. पुढे मारण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी स्टंपिंगचा चान्स, पण तो स्टंपिंगचा चान्स मिस झाला. बट मोर इम्पॉर्टंट इज डॉट बॉल. हा जो निर्धाव असा चेंडू, सुंदर पुनरागमन म्हणता येईल. खरंच चांगलं पुनरागमन केलं अनिरुद्ध यांनी. पुन्हा एकदा पुढे मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने गेले चेंडू. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावसंख्येकडे काही प्रयत्न नाहीये. एक या धावसंख्येवरच त्यांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 13. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 13. अजूनही 2 चेंडू शिल्लक. हे तिसरं षटक चालू आहे. त्यातले 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 13 धावा. पुढे मारण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. जरा मंडळाने लक्ष द्या. मंडळ या ठिकाणी लक्ष द्या. पुन्हा एकदा पुढे मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने गेले चेंडू. पंचांची सर 2 धावांसाठी. मागचा चेंडू हा निर्धाव होता आणि या 2 धावा म्हणजे धाव संख्या झालेली आहे ती 15. 3 षटका अखेरीस साईबाबा 11 संघाची धाव संख्या दिली आहे ती 15. 2 गडी बाद 15 धावा. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान 4थं षटक घेऊन येत आहे. 4थं आणि शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं विकी उदय खारकर. जर साईबाबा इलेव्हन संघाची गोष्ट या ठिकाणी चालली असेल तर 3 षटका अखेरीस त्यांनी धावा जमवलेल्या आहेत त्या 15. जर त्यांनी शेवटच्या षटकात 10 धावा जमवत आहेत तर कदाचित तो फाईटिंग एक स्कोर होऊ शकतो 25. पण बघूया क्रिकेट काय बोलतोय. आणि 2 धुरंधर बॅट्समन सुद्धा क्रीजवर आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. चांगली पर्वणी. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. उदय विकी आमच्यापासून दूर जाताना सामना करतील अविनाश तडाखेबाज फलंदाज. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या संघाकडे प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्याकडे एकही धाव नव्हती. रनआउटचा चान्स होता. त्या ठिकाणी 2 घेतलेले. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. बॅट्समॅनला चकवला होता. त्याचबरोबर धावसंख्येत 2 या धावांनी वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 17. अजूनही 5 चेंडू शिल्लक. बघूया 5 चेंडू मध्ये साईबाबा इलेव्हन संघाचे फलंदाज किती धावा जमवत आहेत. आणि वाईट टाकल्या चेंडू. पंचांचा इशारा वाईडचा. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 18. विकी याने आपल्या एका चेंडूत 3 धावा दिल्या आहेत.
बघूया साईबाबा आणखीन उरलेल्या आपल्या 5 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत. धाव संख्या झाली ती 18. पुन्हा एकदा लेक्चरच्या दिशेने मारला चेंडू. 2 या धावांसाठी पंचांनी डिक्लेअरचा इशारा सुद्धा केलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 20. अजूनही 4 चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली आहे ती 20. विकी तिसरा चेंडू आमच्यापासून दूर जाताना सामना करतील अविनाश, तडकेबाज फलंदाज. सुंदर गोलंदाजी आणि त्रिफळा म्हणजे बोल्ड झालेला आहे. सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणता या ठिकाणी. 2 या धावा खाली होत्या, त्याच्यानंतर चांगलं पुनरागमन. अविनाशांच्या रूपात मोठा झटका. धाव संख्या झालेली आहे ती 20. 3 गडी बाद 20 धावा. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान अविनाश यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते पवन. उरलेल्या 3 चेंडूमध्ये बघूया साईबाबा इलेव्हन संघ आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. धाव संख्या झालेली आहे 20. 3 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत. पण एवढं मात्र नक्की, सामना रंगतदार चालू आहे आणि होणार. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. क्लोज फिल्डर बॅट्समनवर दबाव टाकायचा पूर्णपणे प्रयत्न. दरम्यान विकी चौथा चेंडू आमच्यापासून दूर जाताना पुन्हा एकदा ऑप्शनच्या मारलेल्या दिशेने चेंडू. 2 धावांसाठी सुंदर फलंदाजी. बॅटची कडा घेऊन ते ऑफ साईडच्या दिशेने गेलेला चेंडू. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली आहे ती 22. जर पुढच्या 2 चेंडूमध्ये लगातार 2 आल्या तर स्कोर होतोय 26-27, म्हणजे एक फायटिंग स्कोर असू शकतो. पण बघूया क्रिकेट काय बोलतोय. फिल्डरची थोडी जागा चेंज करताना विकी आमच्यापासून दूर जाताना पुढे मारायचा प्रयत्न. या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने मारा चेंडू. थोडक्यासाठी 6 साठी होता, पण 2 धावांचा इशारा. सुंदर फलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी पवन यांची. आणि हे स्कोर चांगलाच वाढवत आहेत आपल्या संघासाठी. मला वाटतं आता थोडं टेन्शन का न होईना पण कमी झालं असेल साईबाबा इलेव्हन संघाचं, कारण की धाव संख्या झालेली आहे ती 24. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली आहे 24. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होताना बॅट्समनवर पूर्णपणे दबाव टाकायचा प्रयत्न. आणि शॉट टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला. बघूया पंचांच्या त्या ठिकाणी 2 धावांचा. सुंदर फलंदाजी पवन यांची. आणि आता धाव संख्या झालेली आहे ती 26 आणि 27 या धावांचं आव्हान दिलेलं आहे ते लकी स्टार 11 संघाला. बघूया 24 चेंडूमध्ये 27 धावा. डीजे
परत तिघांसाठी टाळ्या. पूर्ण दिवस 2 दिवस ते आपल्या मदतीसाठी आणि आपल्याला अचूक निर्णय देतात असे चांगले फलंदाज पंच. खरंच सुंदर आपले पंचगिरी करतायत ते. हे 3 पंच अचूक निर्णय देत आहेत. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती 26-27 धावसंख्येचं आव्हान दिलेलं आहे. जर लकी स्टार 11 संघाला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना आपल्या वैयक्तिक दिलेल्या 24 चेंडूमध्ये 27 धावा करणं गरजेचं. बघूया सामना किती रंगतदार होतोय. डीजे स्टार 11 संघाची सलामीची जोडी मैदानात उतरण्याच्या तयारीत. धाव संख्या त्यांच्या समोर आव्हान आहे लकी स्टार 11 संघासमोर 27 धावांचं. करण आणि विकी यांच्या रूपात ओपनिंग फलंदाजी जोडी मैदानात. जर साईबाबा 11 संघाला हा सामना त्यांच्या झोलीत टाकायचा असेल तर त्यांनी जेवढे डॉट्स बॉल आणि विकेट्स आणि क्षेत्ररक्षण याच्याकडे लक्ष दिलं तर कदाचित ते मॅच मध्ये होऊ शकतात. आणि जर लकी स्टार 11 संघाला जर विचार करायचा झाला तर त्यांना 24 चेंडूमध्ये 27 धावा, म्हणजे ओव्हर मागे त्यांनी 7-8 घेतला तरी पुष्कळ असं त्यांचा स्कोर आहे. पण बघूया क्रिकेट काय म्हणतंय. ओपनिंग जोडी मैदानात. पंचांनी सामना सुरू करावा. 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. दरम्यान साईबाबा 11 संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहेत मुकेश. त्यांचा सामना करतील विकी. चांगले असे अष्टपैलू खेळाडू. पंचांचा इशारा सामना सुरू होतोय. पहिलं षटक मुकेश आपल्यापासून दूर जाताना 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. सुंदर टाकलेला चेंडू आणि बॅट्समनने सुद्धा तेवढाच मान दिलेला चेंडू. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांसाठी. निर्धाव असा चेंडू. जेवढे निर्धाव टाकतील तेवढे ते मॅच मध्ये बनून राहतील हे त्यांना सुद्धा माहिती असेल. मुकेश बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी आणि झेलबाद. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी. बॅटची कडा घेऊन पहिला झटका आणि 2 चेंडू खेरीज एकही. धन्यवाद डीजे. विकियाच्या रूपात पहिला झटका लागला होता तो लकी स्टार 11 संघाला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते दुसरे अष्टपैलू खेळाडू अनिरुद्ध. आणि सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, चांगली सुरुवात म्हणता येईल ती साईबाबा 11 संघाची. मुकेश यांनी आपल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव न देता एक गडी बाद केला विकी यांच्या रूपात. तिसरा चेंडू आमच्यापासून दूर जाताना त्यांचा सामना करतील डावखुरे फलंदाज
मुकेश. लेक्षाच्या दिशेने तटवलेला चेंडू 2 धावांसाठी. त्याचबरोबर धाव संख्येचा श्री गणेशा झालेला आहे तो लकी स्टार 11 संघाचा. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 2, 1 गडी बाद 2 धावा. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा वाईडचा. आवर्त धाव संख्येत वाढ. बोलते हे गरीबी में आटा गिला असा काहीसा प्रकार. अगोदरच आपल्या स्कोर बोर्डवर स्कोर कमी आहे आणि त्यात वाईड म्हणजे अवांतर धावा, तर तो थोडासा गुन्हा मानला जातो. सुंदर तटवलेला चेंडू, त्या ठिकाणी चांगली रनिंग अशी कॅच होती. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या संघात काही प्रयत्न नाही, प्रयत्नात होते त्या ठिकाणी झेल सोडलेला. जर हा झेल टिपला असता तर 1 धाव नसती गेली आणि तो अवांतर जो धाव होता तो सुद्धा भरून गेला असता. परंतु 1 या धावसंख्ये समान मानला गेला आणि गच्चाला क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 4. सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणतात या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करतात मुकेश आपल्या संघासाठी. त्यांनी आपल्या वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत आणि दुसरा गडी जवळजवळ बाद केला होता, पण क्षेत्ररक्षण तेवढं काय अचूक झालं नाही. ऑफ स्टेजच्या मारलेल्या चेंडू 1 धाव घेतलेली आहे. 1 या धाव संख्येवरच त्यांना समाधान मानावं लागेल. एका षटका अखेरीस लकी स्टार 11 संघाची धाव संख्या झालेली आहे ती 5. अठरा चेंडूमध्ये 22 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. मुकेश यांनी फार सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. त्यांनी पहिल्या षटकात आपल्या 5 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी आणि त्या 5 धावांमध्ये 1 वाईड सुद्धा होता. दरम्यान दुसरं षटक घेऊन येत आहेत ते पवन. सामना करतील करण. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू 2 धावांसाठी. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 7. धावसंख्या झाली होती 7. 1 चेंडू अखेरीस धावसंख्येची 7. सामन्याला सुरू होत आहे या ठिकाणी. दुसरा चेंडू पवन. सामना करतील करण. धावसंख्या ती 7.
ऑप्शनच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव घेतलेली आहे बॅटची कडा घेऊन. दुसऱ्या धावसंख्येसाठी काही प्रयत्न नाही. एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू अखेरीस 8. एक गडी बाद 8 धावा. अनिरुद्ध डावखुरे फलंदाज सामना करतील पवन यांचा. लेगच्या दिशेने मारला चेंडू पंचांचा इशारा 2 धावांसाठी. त्याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 10. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 10. पंधरा चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 15 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. ऑप्शनचा एकदमच बाहेर चेंडू आणि फलंदाजांनी लॉफ्टेड शॉट खेळून तो 2 धावांसाठी ऑप्शनच्या दिशेने ढकलून दिलेला आहे. त्याचबरोबर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 12. धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 12. चांगला ब्लॉकवर टाकलेला चेंडू थोडासा एलबीडब्ल्यूचा अपील पण एक चोरटी धाव म्हणता येईल. चोरटी धाव काढण्यात यश. पंचांचा लेग बायचा इशारा. अवंतर धावसंख्येत थोडीशी वाढ. धावसंख्या झाली ती 13. अजूनही एक चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. थोडीशी रनअप मध्ये गडबडी. बॉलरला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. ऑफच्या दिशेने मारला चेंडू 2 धावांसाठी सुंदर फलंदाजी म्हणतात या ठिकाणी. 55 2 धावांसाठी. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 15. 2 षटकाखेरीस धावसंख्या ती 1 गडी बाद 15 धावा. डीजे धना डीजे. दरम्यान साईबा एलेन संघाचे प्रीमियम गोलंदाज सुशांत तिसरं षटक घेताना. लेक्शाच्या चेंडू एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा घेतली आहे. थोडंसं गचाळ क्षेत्रसंबंध आहे त्या ठिकाणी. जिकडे एक धाव नव्हती तिकडे 2 धावा दिलेल्या आहेत. मी मगाशीच बोललो गरिबी में आटा गेला म्हणजे अगोदरच आपला स्कोअर कमी. त्याच्यात अशी जर क्षेत्ररक्षण असेल तर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 17. पुन्हा एकदा फुलटॉ टाकलेला चेंडू. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू थोडस गचा क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या ठिकाणी. बॉल कोणाच्या हाती लागेना असा झाला होता. शेवटच्या 2 चेंडूमध्ये असंच लागलेलं होतं. काही बॉल कोणाच्या हातीच लागेना. 1 धाव घेतलेली आहे. त्याचबरोबर धाव संख्या दिली ती 18. दहा चेंडूमध्ये 9 धावांची गरज.
पुन्हा एकदा ऑप्शन मारा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आत्ताच्या ठिकाणी बघूया त्या ठिकाणी रनआउटचा चांगला चान्स होता. तो जर थोडासा परफेक्ट असला असता तर कदाचित चित्र काही वेगळं असलं असतं आणि करण मला वाटतं तोच रनअप घेऊन डायरेक्ट डगआउटमध्ये कदाचित आला असता, पण काय तो बरोबर नव्हता. एक या धावसंख्या समाधान लागेल. आता 9 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. फुलटॉस टाकलेला चेंडू जर ओपन असला असता तर हा षटकार झाला असता, पण आपल्या या विटा मैदानाची खासियत आहे की साईडला तुम्ही मारा तर तुम्हाला 2 धावा मिळतील. त्याचबरोबर 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. चांगला टाकलेला चेंडू बघूया त्या क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं असलं असतं तर कदाचित हा रनआउट झाला असता, परंतु एक धाव मात्र चोरून घेतलेली आहे फलंदाजांनी. सुंदर फलंदाजी म्हणता येईल. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. फुलटॉस टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला 2 या धावांसाठी. आता 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. शेवटच्या षटकात 3 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल. क्लोज फिल्डर बरेच 1 रन सेव्ह करायला आणि जवळ टाकलेला चेंडू बघूया त्या ठिकाणी पंचांचा इशारा काय होतोय. एक या धावसंख्या समाधान लागेल. आता 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आणि साई एकविराज चषक यांचे आश्रयदाते श्री संतोष प्रभाकर तोडकर, कुमारी प्राची रोहिदास पाटील, श्री रोहिदास पाटील, कुमारी श्री प्रियांका अविनाश पाटील, श्री अविनाश भिवा पाटील, श्री सचिन लेगच्या दिशेने मारा चेंडूने हा सामना आपल्या झोलीत टाकलेला आहे तो लकी शाह 11 संघाने. आणि आमचे आश्रयदाते श्री सचिन जयराज म्हात्रे, श्री आश्रुषा पेंटू कोळी, श्री जितेंद्र गवते, सो अनिता गवते, श्री जयेश किशोर पाटील, श्री गजानन स्पोर्ट्स तर्फे आणि श्री पंकज किशोर पाटील सुद्धा, श्री पद्माकर गणपत पाटील, श्री विकास मामा बोंदरे, सो मेघा प्रशांत गवते, श्री रवींद्र लहू कोळी आणि श्री ॲडव्होकेट सुशांत विलास सूर्यराव, सो साधना सुशांत सूर्यराव. आम्ही यांचं धन्यवाद करतो की आम्हाला आपल्या मंडळाचे आश्रयदाते आहेत. डीजे
नावी ठरलाय तो करण मडवी आणि करण मडवी यांचं सामनावीराचं पारितोषिक देणार आहोत आम्ही श्रीयुत अशोक मोकाशी यांच्या हस्ते. तर आम्ही अशोक मोकाशी साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे या ठिकाणी मंचावर यावे आणि